नमस्कार, मी राजू डेक्कन, उल्हास प्रभात न्यूज चॅनलचा पत्रकार। आज आपण स्टेशन परिसरात पूर्वेला आहे आणि जो फ्लायओव्हर आहे, फ्लायओव्हरच्या बाजूनी पार्किंग आहे, पार्किंगच्या बाजूनी स्कायवॉक आहे। मुंबईवरून कर्जतून येणारे लोक कात्रज साईडला उतरतात, त्यांचा तो स्कायवॉक आहे। त्याच्या बाजूनी गुरगाव बदलापूर नगर परिषदने टॉयलेट उभे केले 2। आज त्याचा व्हिडिओ बनवत आहे। सरकार नवीन आलं आहे, भाजपचं। प्रत्येक सरकार बोलतात आम्ही नवीन आल्यानंतर काहीतरी नवीन बदल घडू। हा नवीन बदल आहे का? हा बघा कचऱ्यांचा ढीग। कदाचित असं वाटते की आज आपल्या गुरगाव बदलापूर नगरपालिकेच्या घंटागाडी या गाडींमधले डिझेल कदाचित भरण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही किंवा डिझेलसाठी पैसे नाही, तरी नवीन नगरसेवक आलेल्या मंडळींनी त्याची तरतूद करावी आणि हा कचरा लवकरात लवकर उचलून घेऊन जावा, जेणेकरून हा कचरा बघा, परिस्थिती बघा। आज उल्हासनगरपेक्षा बदलापूरची परिस्थिती फार वाईट आहे, जेणेकरून आपल्याला लाज वाटावी, शासनाला लाज वाटावी, अशा प्रकारे हा कचरा आहे। हा कचरा टाकणाऱ्यांना पण लाज वाटली पाहिजे आणि उचलून न नेता इथेच टाकण्यात आला आहे आणि गाडी डिझेल न टाकता लोक फरार झालेले आहे। कचरा उचलणारे लोक कदाचित नवीन सरकार बसलं आहे म्हणून कदाचित ते सुट्ट्यावरती गेलेले असावे, म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। तरी कृपया उल्हास प्रभातवरती आपली प्रत्येक जनतेने आपली प्रतिक्रिया द्यावी। धन्यवाद।